चल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिवहरा रामा केदार. आज तुम्हाला SRT बेडवरील कपाशीची कापणी दाखवत आहे ब्रश कटरद्वारे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ब्रश कटरद्वारे मी कापणी का करत आहे. माझ्या भागातील ट्रॅक्टरवाल्याकडे सीडर मशीन जे असेल ते सीडर मशीन उपलब्ध होत नाही आणि काही इतर भागामध्ये आहे. तर त्या भागातील सीडर मशीनवाल्याला मी विचारलं काय एकर आहे, तर त्यांनी 1200 रुपये मला सांगितलं. मी गेली 4 वर्षापासून शून्य मासिकत शेती करत आहे शेतकरी मित्रांनो. तर मला मागील 3-4 वर्षापासून करत असल्यामुळे मला ब्रश कटर खरेदी करावं लागले, कारण की सीडर मशीन उपलब्ध माझ्या शेतामध्ये होत नाही. सीडर मशीन उपलब्ध होत नसल्यामुळे मला ब्रश कटर खरेदी करावं लागले. मी ब्रश कटर 7500 रुपयामध्ये 7500 रुपयाला खरेदी केलं. तर मला त्याचा असा अनुभव आला, ब्रश कटरने कापणी करताना अवघं 100 रुपयाचे पेट्रोलमध्ये माझी 1 ते 1.25 एकर अशी कापणी होत आहे. तर आपण जर हिशोब केला 1200 रुपयाने जर आपण हिशोब केला तर आपले खर्च होतो 9600 रुपये. 8 एकर शेतीचा 9600 रुपये. तर आपल्याला पेट्रोल अवघं 500 रुपयाचं सुद्धा लागत नाही. आपले 9000 रुपये वाचतात आणि कामही होते. ब्रश कटरचे अनेक दुसरेही भरपूर फायदे आहेत. त्यामुळे आपल्याला ब्रश कटर खरेदी करणं हे अगदी योग्य ठरवून गेलं. आणि आपल्या जमिनीचं जर शेंद्रकर्ब वाढवायचं असेल तर आपल्याला कुठलंही पीक हे कापूनच घ्यायचं. जमीन आपण जमिनीला देतो काय, रासायनिक खत किंवा शेणखत. हे सूक्ष्मजीवाणूचं अन्न नाही. सूक्ष्मजीवाणूचं अन्न काय आहे, जमिनीला जे मूळ आपण पिकाची मूळ जमिनीला ठेवतो ते सूक्ष्मजीवाणूचं अन्न आहे. आतापर्यंत आपण जमिनीतून घेतच आलो, जमिनीला आपण काही देतच नाही. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी हे पूर्णपणे सनक आणि निबर होत गेले. रासायनिक खत टाकू त्याचे जमिनीला बरंचसं पोत जमिनीचा पूर्णपणे बिघडून गेलेला आहे. बघा माझा मुलगा अगदी फास्टमध्ये कपाशीची कापणी करत आहे. तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवत आहे मी. कपाशीची कापणी एकदम स्पीडमध्ये करत आहे ब्रश कटरने. मी गेली 3 वर्षापासून अशा प्रकारे ब्रश कटरनेच कुठलंही तुरीचे पिकं असो किंवा तुमची कपाशी असो, कुठल्याही पिकाची कापणी हे ब्रश कटरद्वारेच करत आहे. अगदी स्पीडमध्येच कापत आहे तो बघा. जय जवान जय किसान.